19 मे सोमवार. तर आज काय झालं, मार्केटमध्ये आपण काहीतरी आज नवीन प्रकारचं बिहेवियर पाहिलं. तर ते कसं, मार्केट इथून ठीक आहे हायर हायस क्रिएट करत मार्केट वन साईड गेलं. जसं की इथून गेलं, याचे स्विंग खाल्ले. हे फर्स्ट बिहेवियर मार्केटने दिलं, पण इमिडिएट मार्केट आलं, पण हे सेल साईड आलं आणि याचा लो घेऊन घेतला. आता इथे एक पाहण्याजोगती गोष्ट हे आहे की 8 वाजेपर्यंत आपण ऑब्झर्व काय केलं की हे मुवमेंट कशी येऊन राहिली मार्केटची. हे मोमेंट एकदम फेक टाईप, जे खराबच्यातली खराब गोष्ट असते. आपण लय वेळा सांगतो व्हिडिओमध्ये की बा खराबच्यातली खराब गोष्ट असते, ते मार्केटने इथं क्रिएट केली. जसं की वन साईडेड असं स्विंग्स करत 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 एकामेकाला टिकत बिहेवियर सोडत मार्केट नाही आलं. तर ते जर आलं असतं तर आपण सेल साईडनंच इथं गेलो असतो, कारण की तिथून मार्केट लंब पण जाऊ शकलो असतो. पण ज्या पद्धतीनं हे इथं आलं, हे असं येऊन फेक मोमेंट टाईप देऊन, आणि हा स्विंग जे खराबच्यातली खराब गोष्ट असते, आणि त्याच्यानंतर हा स्विंग नंतर पण अगेन एक खाली स्विंग आला, पण त्यानं त्याला स्वीप केलं वरती, लिक्विडिटी घेतली. आणि मार्केट आता इथं काय सांगून राहिलं आपल्याला की हे जे फेक मोमेंट टाईप आलं आणि हा जो बंबा दिलेला इथं येऊन, तर मार्केट नाही करायचं होतं. इथून जर सेल साईड जायचं असतं तर मार्केट इथून मोमेंट कंटिन्यू करत असतो. पण यानं काय केलं, आता इथं आपल्याला पाहायचं काय आहे की जेव्हा पण मार्केट ह्या स्विंगला ब्रेक करन, आणि तिथं 50% झोन पण तिथं येऊन राहिला मार्केटचा, किंवा जेव्हा पण याला ब्रेक करन मार्केट, तेव्हा त्यानं जर बाईंगचं इंडिकेशन दिलं आपल्याला, तर ते हमखास 101% ते हाय घेईन म्हणजे येईन. कारण की ह्या मोमेंटून आपल्याला प्युअरली ते दिसून राहिलं हे मोमेंट सेलला जाण्यालायक नाही आहे, हे पुरी फेक मोमेंट आहे. तर तसं तर आपण इथं पण हे जेव्हा समजलं नाही याला फेक मोमेंट आली, मग हा स्विंग आला, मग या स्विंगले इमिडिएट अंदर स्वीप केलं, तर इथं रिजेक्शनवर पण आपण डायरेक्ट हायसाठी जाऊ शकतो. हे पण एक गोष्ट आहे, इथं आपण ट्रेड टाकू शकतो. पण आपण ठीक आहे, अजून कन्फर्मेशनचा वेट केला, थोडा वेट केला, याने ब्रेक केलं, खाली स्विंग डीप मारला जरासा, तर यात रिजेक्शन आलं आणि आपण हायसाठी टार्गेट घेतलं. हा होता सोमवारचा ह्या ट्रेड मागचं लॉजिक.